Hello friends, I am Mrs. Vaishali Mahajan from Gokhale Education Societies, माधवराव लेले विद्यालय नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवते मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅनी गुना आजीच्या ड्रीम शॉपमध्ये गेलो होतो आणि त्या शॉपमधून तुमच्याच वयाच्या एका मुलाने ॲस्ट्रो सायंटिस्ट नावाचा एक गिफ्ट बॉक्स घेतला होता. ॲस्ट्रो सायंटिस्ट म्हणजे काय? खगोलशास्त्रज्ञ. खगोल म्हणजे काय? या अवकाशामध्ये किंवा अंतराळामध्ये जे सगळे गोल फिरत असतात, ग्रह उपग्रह, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? खगोल म्हणतो, हो की नाही? आणि या सगळ्या गोलांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. फ्रेंड्स, वुड यू लाईक टू गो टू द स्पेस? तुम्हाला आवडेल अंतराळात जायला, अवकाशात जायला? अंतराळात नेमकं काय काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल? नक्कीच. मग या सगळ्या गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत 4.5 अ बुक रिव्ह्यू या लेसनमधून. बघूयात 4.5 अ बुक रिव्ह्यू, पेज नंबर 97. अ बुक रिव्ह्यू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? रिव्ह्यू म्हणजे समीक्षा किंवा परीक्षण, एका पुस्तकाचं परीक्षण. आता तुम्ही म्हणाल समीक्षा किंवा परीक्षण म्हणजे काय? तर त्याचा अर्थ असा आहे, एखाद्या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती आहे, ते पुस्तक कोणी लिहिलं आहे, त्यातली चित्र कोणी काढली आहेत, त्यातलं रेखाटन कोणी केलं आहे, माहिती कुठून गोळा केली आहे, कोणी गोळा केली आहे, कशाची मदत घेतलेली आहे, त्याच्यात नेमकं काय आहे, हे सगळं थोडक्यात मोजक्या शब्दात मुद्देसूद मांडणे करून ज्या वेळेला लिहिलं जातं त्यावेळेला त्याला पुस्तक परीक्षण किंवा पुस्तक समीक्षा असं म्हणतात. मग आता तुम्ही म्हणाल की या लेसनमध्ये कोणत्या पुस्तकाचं परीक्षण केलं आहे? त्या पुस्तकाचं नाव दिलं आहे बघा खाली, जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. हा जो लेसन आहे ना, याच्यातली माहिती या पुस्तकातून घेतलेली आहे. म्हणजे या पुस्तकाचं जे नाव आहे त्याचा अर्थ काय होतो? जॉर्जकडे वैश्विक गुपिताची चावी आहे, असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकातून छोटीशी माहिती घेऊन आपल्याला या लेसनमध्ये दिलेली आहे आणि ती आपल्याला बघायची आहे. चला तर मग बघूयात जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स या पुस्तकातली नेमकी कोणती माहिती आपल्याला दिलेली आहे. फर्स्ट पॅराग्राफ बघा. जॉर्ज डॅड इज ॲन आर्डंट एन्व्हायरमेंटलिस्ट. आर्डंट म्हणजे अतिशय, खूप. एन्व्हायरमेंटलिस्ट पर्यावरणवादी. जॉर्ज नावाच्या मुलाचे वडील हे अतिशय पर्यावरणवादी होते, म्हणजे त्यांचं पर्यावरणावर खूप प्रेम होतं. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. खरं पाहिलं तर जॉर्जच्या दोन्ही पालकांची म्हणजे आई आणि वडील दोघांची पण अशी खात्री पटलेली होती की विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जे काही आधुनिक शोध लावलेले आहेत त्यामुळे आपल्या पृथ्वीचं बरंचसं नुकसान होतंय, अशी त्यांना खात्री पटलेली होती. दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. आणि याच कारणामुळे त्यांनी स्वतःलाच कमिटमेंट दिली होती, स्वतःलाच शब्द दिला होता की आपण आपल्या पृथ्वीला, आपल्या प्लॅनेटला, ग्रहाला वाचवायचं आहे. दे यूज अ बायसिकल इन्स्टेड ऑफ अ कार. आणि म्हणून ते कारच्या ऐवजी बायसिकल म्हणजे सायकल वापरायचे, जेणेकरून 4 व्हीलरमधून जो काही धूर निघतो तो धूर हवेत पसरणार नाही आणि त्यामुळे हवा दूषित होणार नाही, पर्यावरणाला धोका पोचणार नाही, म्हणून ते बायसिकल वापरत होते. देअर इज अ बॅन ऑन TV अँड कम्प्युटर्स इन देअर हाऊस. त्यांच्या घरामध्ये TV आणि कम्प्युटर वापरण्यावर बंदी होती. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट्स. त्यांच्या घरात ब्रेड आणि बिस्किट सारखे पदार्थ विकत घेतले जात नव्हते. दे ईट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक्ड फूड. ते फक्त शाकाहारी जेवण घ्यायचे आणि एवढंच नाही तर घरी शिजवलेलंच अन्न ते खात होते. मांसाहारी जेवण ते घेत नव्हते, कारण
प्राणी हा पण एक पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांना जर आपण मारलं तर पर्यावरणाला नुकसान पोहोचवल्यासारखं आहे, म्हणून ते व्हेजिटेरियन फूड घेत होते. दे इवन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. जास्तीत जास्त वीज वापरणं टाळण्यासाठी त्यांच्या घरामध्ये कॅन्डल्सचा म्हणजे मेणबत्तीचा वापर केला जायचा उजेडासाठी. उजेडासाठी मेणबत्तीचा वापर करणं किंवा टी व्ही न वापरणं, कम्प्युटर न वापरणं, यामागे कारण काय होतं? इलेक्ट्रिसिटी वाया जाऊ नये म्हणून, वीज खर्च पडू नये म्हणून. पुअर जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ jeering अँड रिडिक्युल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑल ऑफ धिस. आणि गरीब बिचारा जॉर्ज, त्याच्या पालकांच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्याचे फ्रेंड्स त्याला खूप चिडवायचे, त्याची टिंगल करायचे, चेष्टा करायचे आणि या सगळ्या गोष्टींचा त्याला खूप त्रास व्हायचा. सेकंड पॅराग्राफ बघा. ॲक्च्युली जॉर्ज डझंट थिंक दॅट आयदर द TV or the computer is a bad thing. खरं बघितलं तर जॉर्जला अजिबात असं वाटत नव्हतं की TV किंवा कम्प्युटर वापरणं ही वाईट गोष्ट आहे. He has tried to tell his parents that it's possible to save the earth using the computers and the internet. आणि त्याने त्याच्या पालकांना, त्याच्या आईवडिलांना समजावण्याचा प्रयत्नही केलेला आहे. काय समजावलं त्याने? की कम्प्युटर किंवा इंटरनेट वापरून सुद्धा आपण आपल्या पृथ्वीचं संरक्षण करू शकतो, पृथ्वीला आपण वाचवू शकतो, हे त्याने त्याच्या पॅरेंट्सला समजावलं आहे. बट नो, इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. पण अजिबात नाही, त्यांच्या घरामध्ये या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा अजिबात केली जाऊ शकत नव्हती. एनी हा शब्द कसा लिहिलाय बघा, त्यातलं प्रत्येक अक्षर हे कॅपिटल आहे. याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की पर्यावरणाच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये जॉर्जचे पालक नव्हते. पर्यावरणाच्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कुठल्याच प्रकारची चर्चा त्यांना त्यांच्या घरात करायची नव्हती. जॉर्ज ऑलवेज लाइक्स टू नो व्हाय. जॉर्ज हा चौकस मुलगा होता. जॉर्जला नेहमी प्रश्न पडायचा, हे असं का, ते तसं का. त्याला प्रश्नांची उत्तरं शोधायला आवडायचं. बट हू इज टू आन्सर हिज क्वेश्चन्स. पण त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला कोण होतं? हिज पॅरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. आणि त्याच्या पालकांना असं वाटत होतं की जॉर्ज अजून खूप छोटा आहे. कशासाठी? जागतिक लेवलच्या किंवा जागतिक स्तरावरच्या समस्या समजावून घेण्यासाठी जॉर्ज अजून खूप लहान आहे, असं त्याच्या पालकांना वाटत होतं. लास्ट पॅराग्राफ बघा, पेज नंबर 97 वरचा. वन डे, हाऊएव्हर, जॉर्ज अनएक्सपेक्टेडली acquires a new friend and next door neighbor Annie. एके दिवशी मात्र अगदी अनपेक्षितपणे जॉर्जला त्यांच्याच शेजारी राहायला आलेल्या कुटुंबातला ॲनी नावाचा एक मित्र मिळाला. त्याचा एक नवीन मित्र झाला. त्याचं नाव होतं ॲनी. ॲनीज फादर इरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट अँड इव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. ॲनीच्या वडिलांचं नाव होतं इरिक आणि इरिक हे कोण होते? अतिशय कुशाग्र बुद्धीचे शास्त्रज्ञ आहेत. आणि एवढंच नाही तर इरिक म्हणजेच ॲनीचे वडील हे जॉर्जच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार असायचे. अगदी आनंदाने ते त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत असायचे. इरिक हॅज बिल्ट अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम्ड कॉस्मॉस. इरिक या शास्त्रज्ञाने अतिशय जास्त हुशार, बुद्धिमान अशा संगणकाची निर्मिती केली. संगणक त्याने तयार केला, हुशार संगणक तयार केला. त्या संगणकाचं नाव होतं कॉस्मॉस. कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. या कॉस्मॉसकडे आश्चर्यकारक, अविश्वसनीय अशी शक्ती होती. आपला विश्वासच बसू शकणार नाही अशी पॉवर त्याच्याकडे होती.
अशा काही गोष्टी हा संगणक आपल्याला दाखवू शकत होता. इट कॅन लिटरली ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार, कॉमेट अँड इवन टू अ ब्लॅक होल. अक्षरशः हा संगणक आपल्याला वैश्विक खिडकी उघडून कुठे घेऊन जाऊ शकत होता? प्लॅनेट ग्रहावर, स्टार ताऱ्यांवर, कॉमेट धूमकेतूवर. एवढंच नाही तर ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवरावर सुद्धा तो आपल्याला घेऊन जाऊ शकतो. इतकी त्याच्यामध्ये अविश्वसनीय अशी ताकद आहे, शक्ती आहे, पॉवर आहे. आता तुम्ही म्हणाल टीचर वैश्विक खिडकी उघडायची आणि मग या सगळ्यांवर जायचं, परत कसं यायचं? पुढे दिलंय बघा. अँड ऑफकोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. एवढंच नाही तर कॉस्मॉस हा कम्प्युटर आपल्याला तिथून पुन्हा आपल्या मूळच्या स्थितीमध्ये परत आणू पण शकत होता. आता खरंच या सगळ्या ठिकाणी तो आपल्याला घेऊन जाऊ शकत होता का? एखाद्या यानामध्ये बसून हा संगणक आपल्याला तिथपर्यंत पोचवत होता का? नाही. तो या सगळ्यांची माहिती आपल्याला देत होता आणि माहिती देत असताना तो आपल्याला त्याच्यात पूर्ण मग्न करत होता. अशा प्रकारे या सगळ्यांची माहिती आपल्याला तो सांगत होता की आपण त्याच्यामध्ये पूर्ण हरवून जात होतो. आपल्याला असा भास होत होता की जणू काही आपण त्या ग्रहावर आहोत, जणू काही आपण ताऱ्यांवर आहोत, जणू काही आपण धूमकेतूवर आहोत, जणू काही आपण कृष्णविवरावर आहोत, असा आपल्याला भास होत होता. आणि ही सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर पुन्हा आपण आपल्या मूळच्या स्थितीमध्ये येतच होतो. ही पॉवर त्याच्यामध्ये होती. आता इथे एक नवीन शब्द आलाय बघा, अ ब्लॅक होल. शब्दशः अर्थ घेतला तर त्याचा अर्थ होतो काळा ठिपका. पण काळा ठिपका असा अर्थ नाही आहे, त्याला म्हणतात कृष्णविवर. आता कृष्णविवर म्हणजे नेमकं काय आहे? कृष्णविवर कशाला म्हणतात? काही तारे असे असतात की त्यांचं वजन जर वाढलं, जास्त वजन असेल, वस्तुमान असेल, तर हे तारे आकुंचन पावतात, म्हणजे छोटे 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 होतात. आणि शेवटी या ताऱ्यांचं आकुंचन पावता पावता एका काळ्या ठिपक्यामध्ये रूपांतर होत असतं. आणि या काळ्या ठिपक्याजवळ खूप जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती असते आणि म्हणून त्याच्या आजूबाजूला जो काही प्रकाश असतो तो प्रकाश सुद्धा इकडे तिकडे जात नाही, तो तिथेच राहतो आणि म्हणून त्याला कृष्णविवर असं म्हटलं जातं. तर या सगळ्या ठिकाणी हा कॉस्मॉस आपल्याला घेऊन जाऊ शकतो आणि तिथून तो परत आपल्या मूळच्या स्थितीमध्ये, मूळच्या जागी परत आणू शकतो. पुढे बघा काय. हाऊएव्हर cosmos depends entirely on the information that is fed into it by people like Eric, who do the research and thinking that can make cosmos work. असं असलं तरी इरिक सारखे जे शास्त्रज्ञ होते, हुशार, इंटेलिजंट, ब्रिलियंट, हे शास्त्रज्ञ जे काही शोध लावत होते, ते शोध लावण्यासाठी जे काही विचार त्यांच्या मनामध्ये होते, ते शोध, ते विचार यावरच तो कॉस्मॉस काम करत होता. हा लावलेला शोध किंवा केलेला विचार या संबंधीच्या सगळ्या गोष्टी इरिक सारखे शास्त्रज्ञ त्या कम्प्युटरमध्ये टाकत होते आणि जी माहिती कम्प्युटरमध्ये भरली जात होती त्याच माहितीवर हा संपूर्ण कम्प्युटर अवलंबून असतो आणि तीच माहिती हा कम्प्युटर आपल्याला देतो. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. कम्प्युटर असेल किंवा इंटरनेट असेल किंवा मोबाईल असेल, यांच्यामध्ये जी माहिती आपण टाकतो, जी माहिती आपण भरतो, तीच माहिती ते आपल्याला दाखवतात, तीच माहिती ते आपल्याला सांगतात. म्हणजे या सगळ्यांपेक्षा मनुष्य हा हुशार आहे बरं का. थोडक्यात सांगायचं की इरिक सारखे शास्त्रज्ञ त्यांचे शोध किंवा त्यांचं काम हे कम्प्युटरमध्ये टाकत होते, त्याविषयीची माहिती भरत होते आणि तीच माहिती कम्प्युटर आपल्याला दाखवत होते. त्याच्यावरच कॉस्मॉस सारखे कम्प्युटर काम करत होते. पेज नंबर 98 वरचा सेकंड पॅराग्राफ बघा. सायन्स कॅन बी यूज्ड फॉर अ गुड कॉज अँड अ ग्रुप ऑफ गुड सायंटिस्ट्स लाईक इरिक हॅव वोव्ड टू यूज इट फॉर पीपल्स वेलफेअर. विज्ञानाचा वापर आपण चांगल्या कामासाठी करू शकतो. एवढंच नाही,
इरिकसारख्या चांगल्या शास्त्रज्ञांनी तर प्रॉमिस केलेलं आहे, वचन दिलं आहे की आम्ही विज्ञानाचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करू. अनफॉर्च्युनेटली देअर इज वन ऑड अँग्री सायंटिस्ट who wants to use science for his own selfish motives. पण सगळे शास्त्रज्ञ चांगले असतात असं नाही. दुर्दैवाने एक शास्त्रज्ञ असा होता की तो यापेक्षा खूप वेगळा विचार करत होता. तो खूप रागीट होता आणि त्याला विज्ञानाचा वापर फक्त स्वार्थासाठी किंवा स्वार्थी हेतूसाठी करायचा होता. He is planning to steal cosmos and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. आणि म्हणून हा अँग्री सायंटिस्ट, रागीट शास्त्रज्ञ प्लॅनिंग करत होता. कशाचं प्लॅनिंग करत होता? इरिकने तयार केलेल्या कॉस्मॉस या संगणकाला चोरण्याचं तो प्लॅनिंग करत होता. एवढंच नाही, इरिकचे सगळे शोधसुद्धा चोरण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि हे करून त्याला काय मिळणार होतं? त्याला दुसऱ्या ग्रहावर, दुसऱ्या प्लॅनेटवर स्वतःचं राज्य स्थापन करायचं होतं. म्हणून त्याला हे सगळ्या गोष्टी चोरायच्या होत्या. एरिक यांची शोध आणि त्यांचा कम्प्युटर चोरायचा होता. त्याचं तो प्लॅनिंग करत होता. इट सो हॅपन्स दॅट ओनली जॉर्ज कॅन डू समथिंग टू ओव्हरकम द विक्ड प्लान्स ऑफ द नेस्टी सायंटिस्ट. आणि हा जो काही चिडखोर, दुष्ट, वाईट असा शास्त्रज्ञ होता, त्याचे प्लान्स पण कसे होते? दुष्ट होते. या चिडखोर शास्त्रज्ञाच्या दुष्ट प्लॅनमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला फक्त जॉर्जच मदत करू शकत होता. इफ यू वॉन्ट टू नो व्हॉट ॲडव्हेंचर्स ही अंडरटेक्स अँड व्हॉट स्ट्रॅटेजीज ही हॅज टू यूज टू स्टॉप द पॉवर हंग्री सायंटिस्ट, यू हॅव टू रीड द नॉवेल जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. आणि अशा प्रकारे दुष्ट शक्तीची हाव असणाऱ्या शास्त्रज्ञांना जर त्यांच्या या कृत्यापासून त्यांना थांबवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे जॉर्जने आपल्याला सांगितलंय. मग या लोकांच्या कृत्याला, वाईट कृत्याला थांबवण्यासाठी जॉर्जने नेमकी कोणती धाडसाची कामं हाती घेतलेली होती किंवा त्याने डावपेचाचे नेमके कोणते कौशल्य वापरलेलं होतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एक कादंबरी वाचावी लागेल. त्या कादंबरीचं नाव आहे जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. जॉर्जकडे वैश्विक गुपिताची चावी आहे या नावाचं पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल आणि त्यावरून तुम्हाला जॉर्जने केलेलं धाडस काय आहे, कोणतं आहे, कसं आहे हे सगळं समजेल. लास्ट पॅराग्राफ बघूयात, पेज नंबर 98 वरचा. The author of this wonderful adventure is Lucy Hawking. या अतिशय सुंदर अशा धाडसी गोष्टीच्या पुस्तकाचे लेखक आहेत ल्युसी हॉकिंग. ऑथर म्हणजे लेखक. The story of the novel is imaginary, but it also includes plenty of charts, photographs, boxes that give you hard facts about our solar system, galaxies, space and the whole universe. या कादंबरीमध्ये जी गोष्ट दिली आहे ती कशी आहे? काल्पनिक आहे. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप सारे तक्ते आहेत, छायाचित्र आहेत आणि खूप वेगवेगळे बॉक्सेस आहेत की ज्यावरून आपल्याला वस्तुस्थिती समजते. कशाची वस्तुस्थिती समजते? सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमाला, गॅलॅक्सीज आकाशगंगा, स्पेस अंतरिक्ष किंवा अवकाश, अँड द होल युनिवर्स संपूर्ण विश्व. सूर्यमाला, आकाशगंगा, अवकाश आणि संपूर्ण विश्वाची खरी परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे या माहितीवरून आपल्याला समजतं, ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी. This information has been presented in a very simple, easy to understand manner by none other than Stephen Hawking, who is said to be one of the greatest scientists of our times. या पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये ती मांडलेली आहे. आणि ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये मांडण्याचं काम कोणी केलंय? अर्थात स्टीफन हॉकिंग यांनी. स्टीफन हॉकिंग कोण होते? त्यांच्या काळातले महान शास्त्रज्ञांपैकी एक अतिशय ग्रेट सायंटिस्ट होते. हिज अचिव्हमेंट्स आर all the more astounding as he is a victim of many physical ailments. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की अचिव्हमेंट आणि सक्सेस यामध्ये फरक काय आहे. दोघांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे यश. पण सक्सेस म्हणजे कुठल्याही पद्धतीने मिळवलेलं यश, अगदी सहजगत्या मिळालेलं यश असो किंवा मेहनतीने मिळालेलं यश असो. पण अचिव्हमेंट म्हणजे जी गोष्ट आपण खूप मेहनतीने करतो, खूप परिश्रमानंतर आपल्याला ती गोष्ट मिळते, त्याला आपण अचिव्हमेंट म्हणतो. स्टीफन हॉकिंग यांना मिळालेलं जे यश होतं ते कसं होतं? मोर अस्टाउंडिंग, अतिशय जास्त विस्मयकारक होतं. स्टीफन हॉकिंग यांना विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जे काही यश मिळालेलं होतं ते खूप विस्मयकारक होतं, आश्चर्यकारक होतं. का? कारण स्टीफन हॉकिंग कसे होते? फिजिकली ते डिसएबल होते, शारीरिकदृष्ट्या दुर्बळ होते. त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधींनी ग्रासलेलं होतं. अनेक विविध प्रकारचे शारीरिक आजारांना ते बळी पडलेले होते आणि म्हणून त्यांना मिळालेलं यश हे विस्मयकारक होतं. त्या व्याधींकडे अजिबात लक्ष न देता त्याने त्यांच्या लक्ष्यावर, त्यांच्या टार्गेटवर फोकस केलेला होता. पुढे बघा. ही हॅज टू यूज अ व्हीलचेअर टू मूव्ह अबाउट अँड युजेस अ कम्प्युटराइज्ड व्हॉइस सिस्टम इन ऑर्डर टू स्पीक. त्यांना बिलकुलही हालचाल करता येत नव्हती. 2 पावलं चालायची असतील तरी सुद्धा त्यांना व्हीलचेअरचा वापर करावा लागत होता. ते व्हीलचेअरवरच बसत होते आणि व्हीलचेअरवर बसूनच ते त्यांची मूवमेंट करत होते. चाकाच्या खुर्चीमध्ये बसून ते मूव्ह होत होते. एवढंच नाही तर त्यांची बोलण्याची शक्ती सुद्धा ते हरवून बसले होते. आणि म्हणून इतरांशी कसं बोलायचं, आपल्याला नेमकं इतरांना काय सांगायचंय हे त्यांना कसं समजवायचं, यासाठी त्यांनी असा एक कम्प्युटर तयार केला की त्या कम्प्युटरच्या कीबोर्डवर काही शब्द टाईप केले की तो कम्प्युटरच्या स्क्रीनमधनं आवाजाच्या माध्यमातून बोललं जायचं आणि समोरच्या व्यक्तीला समजायचं की स्टीफन हॉकिंग यांना नेमकं काय सांगायचंय. असा कम्प्युटर त्यांनी तयार केलेला होता. जे टाईप केलं जायचं ते कम्प्युटर आवाजाच्या माध्यमातून सांगायचा. The story of Stephen Hawking's triumph over his physical disabilities is itself an inspiring adventure. स्टीफन हॉकिंग यांचा हा जो विजय होता ना, हा विजय किंवा हे यश त्यांना कसं मिळालं होतं? स्टीफन हॉकिंग यांच्या शारीरिक दुबळेपणातूनच त्यांना वेगवेगळे साहस करण्याची प्रेरणा मिळायची आणि याच्यावरच त्यांच्या विजयाची गोष्ट अवलंबून असायची. पुढचा पॅराग्राफ बघा. द बुक इन्क्लूड्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एक्सप्रेसिव्ह स्केचेस ड्रॉन बाय गॅरी पार्सन्स. या पुस्तकामध्ये खूप आकर्षक असे वेगवेगळे स्केचेस होते, अर्थपूर्ण आणि आकर्षक असे स्केचेस होते. आणि हे स्केचेस कोणी काढलेले होते? गॅरी पार्सन्स या व्यक्तीने. लास्ट पॅराग्राफ बघूयात. इट इज ट्रू दॅट excessive use of science and technology can give rise to certain problems. हे अगदी सत्य आहे की गरजेपेक्षा जास्त जर विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर तो वापर नक्कीच अनेक समस्यांना वाढवू शकतो. But turning away from technology is not the solution. पण मग म्हणून या तंत्रज्ञानापासून पूर्ण बाजूला होणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. That is why the Hawkings have given an important message in this book. आणि म्हणूनच स्टीफन हॉकिंग यांनी या पुस्तकातून एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. कोणता संदेश आहे? मोर रिसर्च,
more studies and a commitment to use them not for selfish gains but for the welfare of the entire living world. जास्त संशोधन, जास्त अभ्यास आणि एक वचनबद्धता यांचा वापर हा स्वार्थासाठी न करता संपूर्ण सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी केला जावा. हा अतिशय मोलाचा संदेश या पुस्तकाच्या माध्यमातून स्टीफन हॉकिंग यांनी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. तो पुन्हा पुन्हा वाचा, त्याचा सराव करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आलेल्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. करोनाचं संकट अजून बाहेर आहे. स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. स्टे होम, स्टे सेफ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत. तोपर्यंत थँक यू.